शेतकरी बांधवांनो, आत्ताच 7 मिनिटापूर्वी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या थेट आदेशानंतर 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा होता, तर तो आजपासून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील जवळपास 70 लाख शेतकरी बांधव असे आहेत जे मागच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या पीक विम्याची वाट बघत बसले होते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आत्ताच 7 मिनिटापूर्वी कृषी विभागाच्या आदेशानंतर 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला जो काय पीक विमा होता, तर त्यासाठी जवळपास 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंत तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये आजपासून वाटप करण्यात येणार आहे। मागील 2 आठवड्यांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये पाठवले। नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने सोडला। या दोन्ही हप्त्यांचे वितरण पूर्ण झाल्यानंतर आता कृषी विभागाने पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी दिलेत। 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पैसे मिळाले नव्हते, तर तो रखडलेला पीक विमा आजपासून खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले होते, त्यांचे पैसे देखील एकत्रितपणे आजपासून खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत। सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मटकी अशा सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झालं होतं आणि त्यांनी पीक विमा भरला होता। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आता हेक्टरी 23,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। असं टोटल 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे एकत्रित तुम्हाला आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे। परंतु थांबा, एक अडचण आहे। हा पीक विमा सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी अजिबात मिळणार नाही। सरकारने स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी वितरण अजिबात होणार नाही। याचे कारण म्हणजे डीबीटीला मर्यादा आहे। त्यामुळे सरकारने स्पष्ट केले आहे की पहिल्यांदा 10 जिल्ह्यांमध्ये वितरण या ठिकाणी करायचे आहे। लक्षात ठेवा, या 10 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार, एवढे मात्र लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांची पीक विमा यादी या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून नुकतीच जाहीर करण्यात आली। गावानुसार, तालुक्यानुसार तुम्ही यादी या ठिकाणी पुढे लगेचच 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायची आहे। त्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांनो, इथून पुढे 1 मिनिट आता लक्ष द्यायचे आहे। बघा, खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा दिलासा आता मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश दिले असून शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कृषी मंत्र्यांनी सांगितले 3 टप्प्यांमध्ये पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळतील। 10 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची निवड यामध्ये करण्यात आली। आज पहिल्या टप्प्यात 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप दिवसभर होणार। उद्या दुसऱ्या टप्प्यात पुढील जिल्ह्यांमध्ये वाटप होणार। त्यानंतर परवा शेवटच्या जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात वाटप पूर्ण होणार। असं 3 दिवस पैसे वाटण्याचा मुहूर्त या ठिकाणी पीक विम्याचा लागल्याचं आता पाहायला मिळतंय। महिन्यांपासून पीक विम्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांना हा सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी मिळालाय। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मागच्या आठवड्यामध्ये मिळाला, फक्त त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती त्याच शेतकऱ्यांना टोटल या ठिकाणी 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंत पीक विम्याच्या वाटपाला आजपासून मुहूर्त लागला आहे। सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचा आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत।
कोणत्याही पात्र शेतकऱ्याला या ठिकाणी वगळण्यात येणार नाही. तुमचं नाव पीक विमा शेतकऱ्यांच्या यादीत आहे का ते ऐका. लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये पुढे तुम्ही बघायचं आहे. काल शेतकरी बांधवांचं एक परिपत्रक सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पोहोचलं होतं. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं 2022, 2023 आणि 2024 असेल तर पीक विमा शेतकऱ्यांनी आम्ही भरला, त्याचे पैसे आम्हाला अजिबात अजून पण मिळाले नाहीत. म्हणजे पीक विमा मागील 3 वर्षाचा रखडलेला होता, तो केंद्र सरकारकडून मिळाला नव्हता. केंद्र सरकारचं 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पीक विम्यासाठी मागील काही महिन्यांच्या पाठीमागे मंजूर झाले होते, परंतु राज्य सरकारनं ते वाटले नव्हते. पीक विमा वाटपाबद्दल ही तक्रार जेव्हा कृषी विभागाला शेतकऱ्यांची गेली, त्यामुळे कृषी मंत्र्यांनी आता शेतकऱ्यांची दखल घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी डायरेक्ट 10 जिल्ह्यांना केंद्र सरकारचा पीक विम्याचा निधी या ठिकाणी वाटपास आदेश दिलेत. तो बँकेच्या खात्यावरती आजपासून हेक्टरी 23,000 रुपये या 10 जिल्ह्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येत आहे. अखेर पीक विमा वाटपाचा मुहूर्त आजपासून लागला आहे हे आता पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं या 10 जिल्ह्यांसाठी 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी पीक विमा वाटपासाठी मंजूर केला आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हावा यासाठी एका दिवसामध्ये न वाटता आज, उद्या आणि परवा असं 3 दिवसांच्या आतमध्ये 10 जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वाटप करण्यात येत आहे. अशा प्रकारचा आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. मग आता हे पैसे कोणकोणत्या शेतकरी बांधवांना जमा होऊन राहतात ते बघा. मागच्या वेळी पीक विम्यामध्ये घोटाळे अनेक झाले होते. शेतकऱ्यांनी वाट बघून बघून पण त्यांच्या खात्यावरती पीक विमा त्यांना मिळालाच नाही. पैसे परत सरकारकडे गेले. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की महाराष्ट्र सरकारनं या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी तयार केली आहे. ज्या शेतकरी बांधवांनी खरोखर नुकसानीची नोंद केली होती आणि जे गरजू शेतकरी बांधव होते, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले फक्त या ठिकाणी निवडलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच पीक विमा जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना आता नुकताच पीएम किसानचा 21वा हप्ता या ठिकाणी मिळालाय, फक्त त्यांच्याच बँकेच्या खात्यावरती त्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाचा मुहूर्त आज लागलाय. 3 दिवस पीक विम्याचं वाटप करण्यात येणार आहे. ही अधिकृत 100% खरी बातमी आहे. त्यामुळे प्रति हेक्टरी तुम्हाला 23,000 रुपयांपर्यंत आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणाकोणाला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत ते बघा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या 10 जिल्ह्यांसाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विम्याचा GR करण्यात आलाय. त्यामुळे 10 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना हेक्टरी 23,000 रुपयांपर्यंत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही ते आधी बघा. सरकारनं स्पष्ट सांगितलंय, मागच्या वेळी इतर बँकांमध्ये पैसे अडकून बसले होते, त्यामुळे आता काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. बघा, पहिलं कारण, भरपूर शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही आणि फार्मर ID कार्ड काढलेलं नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना हा निधी अजिबात मिळणार नाही. दुसरं कारण बघा, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना या पीक विम्यामधून अपात्र केलं जाणार, कारण ही योजना केवळ गोरगरीब शेतकरी बांधवांसाठीच राखून ठेवण्यात आली होती. तिसरं कारण बघा, ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, कॅनॉलच्या बाजूची जमीन दाखवून, सरकारी जमीन दाखवून कसल्याही चुकीच्या पद्धतीनं पीक विमा भरला होता, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही. उलट अशा शेतकऱ्यांवरती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, असं सरकारनं स्पष्ट सांगितलंय. चौथं कारण बघा, ज्यांनी आत्तापर्यंत फार्मर ID कार्ड काढला नाही, शेतकरी ओळखपत्र काढला नाही, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्या. फक्त या ठिकाणी आता जे ओरिजिनल शेतकरी आहेत, ज्यांनी प्रामाणिकपणे पीक विमा भरला आहे,
अशाच गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा जमा होतोय. लक्षात ठेवा, आजपासून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांची वर्षा होणार आहे. आज, उद्या आणि परवा असं 3 दिवस वाटपाचे सरकारनं निवडलेत. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नियमाप्रमाणे तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच आजच्या बरोबर सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर प्रत्येक 1 तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा, कधी तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे. पीक विम्याची यादी देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही व्हिडिओ माध्यमातून अधिकृत बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. मग आता कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय ते बघा. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहित आहे, जिल्ह्यांची संख्या जर पाहायला गेली तर टोटल 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी आता 10 जिल्ह्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या टप्प्यात वाटप करण्यात येणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा घेण्यात आलाय तो म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूरमधील कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कळमेश्वर, रामटेक या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार. तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहेत का? जर मिळाले असेल तर तुमच्या खात्यामध्ये 23,000 रुपये पीक विमा जमा होणार. बघा, या भागामधील शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्यांना दुपारपर्यंत आनंदाचा मेसेज नक्कीच प्राप्त होईल. जर दुपारी जरी तुम्हाला आनंदाचा मेसेज आला नाही तर चिंता अजिबात करू नका, कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि प्रत्येक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. त्यानंतर परभणी जिल्हा, मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्यासाठी देखील मोठी तरतूद करण्यामध्ये आली आहे. परभणीमधील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या तालुक्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 23,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज आता उरली नाही. आपला आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर चालू ठेवा असे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. त्यानंतर बीड जिल्हा बघा, बीड जिल्ह्यामध्ये देखील आज मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी बघा, या भागामधील शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सोपवण्यात आली आहे. या तालुक्यामधील ज्या शेतकरी बांधवांना केंद्राचा हप्ता मिळाला आहे, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सुद्धा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर विदर्भामधील बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रशासनाने आता निधी मंजूर करून दिला असून बुलढाण्यामधील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि लोणार सह यवतमाळमधील पांढरकवाडा, घाटंजी, दिगरस, पुसद, महागाव या भागामधील शेतकरी बांधवांचे खाते आता पूर्णतः रिचार्ज होणार आहे. कारण की बघा, आता कोणतीही तांत्रिक समस्या येणार नाही आणि 23,000 रुपयांचा पीक विमा शेतकरी बांधवांना भेटणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली. त्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील रायगड आणि लातूर बघा, या जिल्ह्यांची नावे सुद्धा सरकारने सांगितली आहेत. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग, मानगाव सह लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर आणि चाकूर, जळकोट या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विमा आता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करा, ई-केवायसी पूर्ण करा, फार्मर आयडी कार्ड तयार असेल याची खात्री करा. नक्कीच पीक विमा तुम्हाला मिळण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची नावे या पहिल्या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेली नाहीत, त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करू नका. त्यांनी पुढील टप्प्याची प्रतीक्षा करावी. सरकारने राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील लवकरच विमा पाठवण्याचे काम सुरू केलं जात आहे.
आता जेव्हा कधी यादी येईल तेव्हा सर्वात प्रथम लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलमध्ये तुम्हाला यादी सांगितली जाणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. धन्यवाद.